मुकुटाचं दान चहूकड बहरलं रान पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला सनी दादा प्रोग्राम लय भारी झाला बघा. येऊ आम्ही येतो. चला रे चला. ए गाडी मी चालवणार रे ते. बघा सनी दादा तुम्हाला लय झाली गाडी मी चालितो तुम्ही बसा. ऐका हो बसा अहो द्या बसा हो. अरे की अरे चालवतो किती. अहो बसा हो. अरे अहो द्या दिगी चालवतो. अहो काय चाललंय तुमचं. अहो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रामदाला भेटायचा. चला तुला काय सांगू उद्या माझ्या आयुष्यात काय चाललंय तुला कसं कळणार. ते पक्या आणि त्याचं ते पाहुणा त्याच्या पाहुण्याचे तर काय नाव त्याचं चिनाप्पा. जिनाप्पा. लय प्रेशर टाकाले हो. काहीतरी करायचं त्याचं. हा उद्या त्याचं काय ते तूच कर बाबा. अवघड जागेचं दुखणं झालंय ते. आता काय सांगू तुला. सांगताय कशाला दिसते मला. दिसतंय हं. तुम्हीच बघा. आता माझं दुखणं मीच कसं बघू. अहो मी सांगतोय म्हणून वळून बघा. माग वळून राम राम भाऊ ना. इकडं कुठं. हो साहेब लई झाल्या शेंड्या लावून. आज पैसे देणार होता तुम्ही हे पत नाही तर पैस कशाला लावायची म्हणतो मी. माझे 4 लाख मला आजच्या आज पाहिजेत. एक मिनिट. हे पळून चाललो का आम्ही. हं? अरे देतो की पैसे. काय पैसे पैसे लावले. हं. 4 लाख म्हणजे आमच्यासाठी चिल्लर आहे चिल्लर. द्या की हो चिल्लर. हं. 4 लाख चिल्लर कोण खिशात घेऊन हिंडते होय. शनिदा कोण आहेत माहिती आहे ना. माहितीये ना हो. चांगलंच माहिती आहे. आज जर मला माझे पैसे मिळाले नाही तर मी जे काय करीन ते तुम्हा लोकांना परवडणार नाही सांगून ठेवतो. देतो म्हणलो ना पैसे. आणि हे असले धमक्या चालणार रे. सांग खानदानी म्हणो. खानदानी घरातलं. हे भाऊ तुमचं खानदान तुमच्याकडच. आज मला माझं पैसे द्यायचंच गोडी गुलाबीनं. नाहीतर वाड्यावर जाऊन गायकवाड साहेबाकडनं घ्यायला लागतील मला. आपल्याशी पंगा महागात पडेल सांगून ठेवतो. अंगठी दे. चल. हम्म 4 लाख द्यायचं
आणि मग अंगठी घेऊन जायचं. समजलं? अहो सनीदा, यावं द्या तू गप. कोणाचं बी काय बी ऐकून घेत नाही आपण. असल्या चांगल्या निंदा. अहो पण लग्नातली अंगठी आहे ती. काय सनीदा, काय आलं झाले राव तुम्ही. मला काय माहित रानात हरणार आहेत म्हणून. तुम्हाला सांगतो हे सगळं रानामुळे झालं. चला घ्या सुरू कर. आमच्या पद्धतीचं आहे जेवण. बघा तुम्हाला कसं वाटतंय ते. आणि काही लागलं तर ना मागून घ्या, लाजू नका. हा ते तेवढं मिरची आणि कांदा मिळेल का? हो अंजू, हा आतनं 2 कांदा आणि 2 मिरच्या आणतेस का बाळा? अगं आई, मी फुलके लाटतेय आणि तव्यावर पण एक आहे. तू आत येऊन घेतेस का? नाही तर हा पण जाईल. मीच घेऊन येते बर का. अंजली, तवा गरम आहे ना? हो. पटकन 2-4 फुलके अजून टाक ना. अगं त्या राणाजीने एका फुलक्याचा 1 घास करून खाऊन टाकलाय. आणि कांदा मिरच्या कुठे ठेवल्या ग? अगं तूच ठेवलास ना तिकडे. अगं हो, घेते ना. हा. जेवण फारच गोड झालंय का? नाही नाही, उलट मी म्हणणार होतो की कढी थोडी तिखटच झाली आहे. आणखी फुलके. हा आणा आणा. आणते आणते. करंजी मागवा क्या तू? हो आणते आणते. घ्या. ताक मागवा की. हो आणते. हा काकी कांदा मागवा की. हो मागवते ना. काकी चपाती मागवा की. हो आणते. हो या जाणार उगाच तुम्हाला ताप. त्यापेक्षा मागवा की, म्हणजे कुणाला तरी सांगा की. कुणाला सांगू? आणि त्यात कसला आलाय ताप? आणि आमच्या घरात ना सगळे लाड सावेत. प्रत्येकाची मूड वेगळे, प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळे. मीच आणते.
काकी जेवण एक नंबर. थोडं गोड आहे पण वेगळं आहे. मला वाटलं आज जेवणच जाणार नाही मला. बरं झालं 2 घास कमी काढले शेतात. म्हणजे म्हणजे ते वहिनी आलते शेतात आज भाकरी घेऊन. नाही म्हणता जेवायला बसवलं म्हणून उशीर झाला ना. म्हणजे आधी जेवण झाल्यावरही तुम्ही इथे एवढं खाल्लं? नाही म्हणजे आमचं जेवण आवडलं का असं म्हणायचं येईल. हो हो. अहो काकी जेवण एक नंबर झालं होतं बघा. वाटकबाईंनी केलं होतं का? नाही आम्ही दोघींनी मिळून. वाटकबाई कामात आहेत वाटतं. इंदू वहिनी, अहो इंदू वहिनी, अहो हे बघा मी स्पेशल संत्र्याचा शिरा केलाय, टेस्ट करून बघा. नाही नको. अहो घ्या अहो नको. तुम्ही घ्या हो. नको मला नको. मी आताच जेवलोय. हीच अजूनपर्यंत उपाशी आहे. तिलाच द्या. उपाशी मग खावाच तुम्ही. अहो खरंच नको म्हणते. अहो घ्या म्हटले ना. का हो एवढंच का? अहो बस नाहीतर जेवण नाही जाणार ना मला. आज जेवण एवढं उशिरा कसं काय? राणा दादा, अहो आज तुम्ही यांच्याकडे जेवायला आलाय सवय. अहो मी स्पेशल गवारीची बिर्याणी केली घेऊन आले असते की. आता आणू का? हा ना आणाच. आमच्या हेसनी बी गवारीची बिर्याणी लय आवडती बघा. काय सांगताय? थोडी आणते. आणते. अहो ताईसाहेब, आपण रानात परत कशाला आलोय? अगं सूरजला राणा भाऊजींसंग कशापायी पाठवलंय? अव रानादा तालीम आणि शेत सोडून कुठे बी जाऊ नये म्हणून. आणि जर गेलाच तर ते तुम्हाला समजावं म्हणून. अहो पण त्यासाठी तुम्हाला इथं येण्याची काय गरज आहे का? उगाच टेन्शन घेता बघा तुम्ही बी. ए, तुझ्या सन्नी दादावर आमचा अजिबात विश्वास नाही. कधी गुंगारा देईल काय सांगता यायचं नाही. आपल्यालाच लक्ष ठेवायला पाहिजे. हा असं आहे वय. मग मी फोन करू का त्यासनी? विचारते कुठं आहे ते. अगं ए, तुझं फळटी डोकं अजिबात चालू नका. आम्हाला तर त्यांना बेसावत असतानाच पकडायचं. चल. कुठं गेल्यात दोघं देव जाणं. गाडी बी दिसना झाल्या का. गेला आपलं डाव साधाय. ताईसाहेब, बरकर काय कुठे आहेत मालक? तालमीत गेलेत. हा तालमीत गेलेत. तालमीत आत्ता? होय, ते राणादाला तालमीत जावं वाटलं म्हणून अचानक गेलेत. अचानक? मग आमचे हे बी गेल्यात काय त्यांच्या संग? हा, दोघं बी संघटित गेलेत. बर चंदे, चल जरा आपण बी तालमीत जाऊन बघू. आमचं हे राणा भाऊजींबरोबर तालमीत अजबय समज. चला. पर ताईसाहेब आपण तालमीत. ए, सांगितलंय तेवढं कर. चल म्हणलं ना. मला आता निघलं पाहिजे. लय उशीर झालाय ना. धन्यवाद. अहो अरे वा. धन्यवाद. तुम्ही आमच्या घरी आलात. ते येणारच होतो पण आता निघावं लागेल. हो, फार वेळ घेतला आम्ही तुमचा. हो पण आता निघावं लागेल.
अरे हो, तुम्ही निघताच आहात तर थांबा. मला आता निघावं लागेल. मला आता निघावं लागेल. नमस्कार. राणाजी थांबा ना थोडं. अहो त्यांना उशीर होत असेल तर जाऊ दे आता. त्याचं काय झालंय माहितीये का, खाण्यापिण्यातच सगळा वेळ गेलाय. माझ्या ज्या शंका होत्या ना त्या विचारायच्या राहूनच गेले. ज्या कामासाठी आलोय ते काम व्हायलाच पाहिजे. विचारा विचारा तुम्ही. इंदू तू चहा चाल. राणाजी तुम्ही बसा बसा बसा. राणाजी बसा ना. हा. हा तर राणाजी मला सांगा की हा कुंडीत ऊस उगवता येईल का हो? नाही म्हणजे मला जर 2च ऊस पाहिजे असतील तर असे पिकवता येईल? 1-2 ऊस बघावं लागेल. पण 1-2 ऊस का? त्याचं काय माहितीये का, ऊसाचा मळा करता येईल एवढी जमीन आमच्याकडे नाही आहे ना. आणि दुसरं म्हणजे आमची ही आहे ना, तिचे समोरचे आणि खायचे दात खरे नाहीयेत, खोटे बसवले. त्यामुळं ऊस खायला जायची आणि सगळे दातच हातात यायचे. त्यामुळं ती ऊस खातच नाही. मग आता उरलं कोण? मी आणि अंजली. 2च पुरेसे आहेत हो. हा तेव्हा आता 2 ऊस उगवून बघूयात आणि मग नंतर ठरवूयात काय. हा? राणाजी मला सांगा, भोपळ्याचं झाड किती उंची वाढेल त्याची, म्हणजे आपला एक अंदाज. अहो भोपळाचं झाड नसतं, त्याचा वेल असतो. हो का? हो पण मग भोपळ्याचं वजन पेलवतं कसं काय हो? त्याला मजबूत असतं का तो? ह्यांच्या काय काय शंका आहेत ना त्याचं एकदाच निरसन करून टाका. नंतर उगाच त्रास नको मला. हा राणाजी मला विचारायचं आहे की भुईमुगाच्या शेंगा जर कुंडीत पिकवायच्या असतील तर साधारण किती शेंगा पेरायला पाहिजे तो? मी काय म्हणतो, मला जरा उशीर झाला, मी परत नाही येऊ काय? कशाला? हा? नाही नाही म्हणजे विचारायचं कशाला? या ना. कधी या तुम्ही? हो एवढ्या घाईनं कुठे निघालात? अजून माझी शेती दाखवायची आहे तुम्हाला. शेती कुठे आहे? म्हणजे किती लांब आहे? लांब नाहीये, इथेच आहे. चला दाखवतो. या या. ही बघा, ही माझी शेती. बर कुठे आहे? समोर नाहीये, ही बघा इथे इथे खाली खाली बघा खाली. ही तुमची शेती? घरगुती आहे. हा पीक थोडं लहान आहे पण होईल हळूहळू मोठं. राणाजी तुम्ही एक काम करा, तुम्हाला घाई आहे आणि पुस्तकं वाचायला वेळ नाही आहे ना, तेव्हा ही पुस्तकं तुम्ही घरी घेऊन जा. मला दाट संशय आहे की यातल्या मजकुरात काहीतरी चूक आहे, त्यामुळे तर माझा प्रॉब्लेम होतोय ना. तेव्हा ही पुस्तकं तुम्ही वाचा आणि नेमकं काय चुकतंय ते मला सांगा. चालतंय की? हा हा, तर राणाजी मी काय म्हणत होतो माहितीये का तुम्हाला? चहा कर म्हणे चहा कर. अगं दूध संपलंय कळत कसं नाही ग यांना? बाहेर का नाही आलीस ग? बरं दिसतं का हे? जेवायच्या वेळेला येतोय सांगून चहाच्या वेळेला येणं बरं दिसतं का? अंजू आई राणाजी आहेत ना अजून? हो का? नाही काही नाही. आई हे बघ ना ग, हा डबाच उघडत नाहीये. बघू. अरे बापरे,
नेमकं आत्ताच आता ग थांब, राणाजी उघडू शकतील ना डबा? अगं हो, थांब. राणाजी, राणाजी. आई, त्यांना विचार ना डबा उघडून देता येईल का? अगं पैलवान माणूस आहेत ते, त्यांना डबा काय चीज आहे. जमेल ना? वय काकी जमल की द्या इकडे. न जमायला काय झालं? एवढा मोठा खुराक आहे, एवढी मेहनत आहे, एवढा व्यायाम आहे. जमेल जमेल. राणाजी, त्या दिवशी कुस्ती कसं काय हरला तो?